मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, वैष्णवी हगवणेच्या वडिलांची मागणी। धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील 102 नंबरच्या खोलीतून 1,84,00,000 जप्त, चौकशीसाठी एसआयटी नेमणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पैसे न दिल्यास ब्लॅकलिस्ट करण्याची अर्जुन खोतकरांकडून ठेकेदारांना धमकी, 10 कोटी पुढील 2 दिवसात जमा होणार होते। अंदाज समितीच्या अध्यक्षांकडून आतापर्यंत 100 कोटी जमा, संजय राऊतांचा आरोप। विधिमंडळ अंदाज समितीतील आमदारांसाठी धुळ्याच्या गुलमोहर विश्रामगृहात 5 कोटी ठेवल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप, आरोपांनंतर खोलीत यंत्रणेकडून झाडाझडती। अनिल गोटेंच्या आरोपात कोणतंही तथ्य नाही, समिती आणि सरकारला बदनाम करण्याचं काम अनिल गोटेंच्या आरोप अर्जुन खोतकरांनी फेटाळले। चोरी पकडल्यानं बदनामी केल्याची टीका, धुळे प्रकरण मी ईडीकडे घेऊन जाणार, संजय राऊतांचा इशारा। पाकिस्तानसोबत नो ट्रेड नो टॉक, आता पाकसोबत चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरबद्दल होणार। 22 मिनिटात दहशतवाद्यांचे 9 मोठे अड्डे उद्ध्वस्त केले, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। पाकची हेर ज्योती मल्होत्राची गणेशोत्सवात मुंबईला भेट, लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा राजा या ठिकाणी ज्योतीचा वावर, सूत्रांची माहिती, ज्योतीच्या कोठडीत 4 दिवसांची वाढ। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण, पर्यटकांवर गोळीबार करणारे आरोपी अजूनही मोकाट, एनआयए आणि सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू। भारत पाक संघर्षात अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा जयशंकर यांनी फेटाळला, भारत पाकमधील थेट चर्चेनंतर युद्धबंदी, पाककडूनच युद्धबंदीबद्दल आधी चर्चा सुरू, एस जयशंकर यांच्याकडून स्पष्ट।